त्यामध्ये आपण बघितलं होतं की डिव्हिजन बाय फ्लॅग मेथड, आणि त्यामध्ये एक सिम्पल असं एक्झाम्पल बघितलं होतं. आत्ताच्या एक्झाम्पलमध्ये आपण फ्लॅग मेथडच बघणार आहोत, पण जरा एक्झाम्पल थोडंसं डिफरंट एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. हे आहे 26695 डिवाइड बाय 52. तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला 3 कॉलम करायचे, 1 2 3 लाईन मारून आपण या ठिकाणी 3 कॉलम तयार केलेले आहेत. लास्ट नंबर जो आहे तर या कॉलममध्ये आहे आणि राहिलेले सगळे नंबर आपण थोड्याशा अंतरावरती 2 6 9 अशा पद्धतीने आपण अरेंजमेंट केलेले आहे नंबर. आता 52 हा जो नंबर आहे तो 2 आणि 5 या पद्धतीने आपण काय करणार आहोत तर नंबर लिहिलेला आहे. हा ध्वजांक आहे, हा मध्यांक आहे. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे तर आपण ह्या दोघांना डिरेक्टली आपण डिवाइड करू शकतो. काय करू शकतो तर हा 2 हा लहान नंबर आहे, मग 2 बरोबर आपण 26 घेतलं तरी पण चालेल. सो 5 5चा 25, रिमाइंडर आला 1 1 अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी जो नंबर तयार झालेला तो 6 1 आणि 6 16. नंतर 5 आणि 2चं आपण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर नंबर येतो 10. 16 मायनस 10 नंबर आलेला आहे 6. आता हा 6ला आपण 5ने डिवाइड करायचा आहे, तर 5 1चा 5, तर 1 रिमेन आला आणि सो नंबर तयार झालेला आहे 19. आणखी हा 1 आणि 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून नंबर आलेला आहे 2. 19 मायनस 2 नंबर आला 17. सो आता 17ला 5ने डिवाइड करायचं आहे, 5 3चा 50 आणि रिमेन नंबर जो आहे तो 2 आहे. आता ह्या ठिकाणी नंबर तयार झाला 25 आणि 3 2चा मग अशी जी प्रोसेस आपण केली 3 2चा 6 25 मधून हा 6 काय करायचा मायनस करायचा. 25 मायनस 6 आन्सर किती आला 19. आणि हा जो नंबर आलेला आहे 19 हा कम्पेअर करायचा कुणाशी तर हा 52शी. मग 19 हा कसा आहे 52शी कम्पेअर केल्यानंतर हा नंबर लहान येतो आहे, मग आपण ह्या नंबरला डिवाइड करू शकत नाही. सो लास्ट नंबर जो आहे आपण आहे तसंच घ्यायचा आहे. या ठिकाणी 2 नंबर मिळाले. पहिला नंबर मिळाला जो आहे ह्या ठिकाणी तो कोशंट आहे आणि हा 19 जो असणार आहे आपला रिमाइंडर असणार आहे. मग आपण जर क्रॉस चेक केलं तर 5 1 3 इंटू 52 प्लस 19 केलं तर निश्चितच आपल्याला 2 6 6 9 5 हा नंबर मिळणार आहे. म्हणजे भागाकारात आपला